तुमचे चला बाबांजी क्रिकेट संघाचं अभिनंदन 4747 एकनाथ शेठ पाटील माजी सरपंच बाबांजी यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. हा किशोर पाटील जर इथे आपण उपस्थित असाल बाबांजी वीर बैलाचे मालक आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रतिनिधी एकनाथ शेठ मुंबईकर तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर या आपण. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ दडवू नका. आजिवली क्रिकेट संघाच्या संघनायक आजिवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. तर थँक्यू व्हेरी मच महागुरु सर. पहिल्या फेरीतील अंतिम लढत जिथे आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी अजिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना संग्राम 11 नितलस. अजिवली टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते म्हणजे संग्राम 11 नितलस संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले नितलस टीमची. राहुल काटे आणि प्रतीक सांगडे असे दोन दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा पिवंत षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झाले गोलंदाज विशाल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय पा. वेलकम बॅक जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चंद्रन आयोजित आमदार चषक 2025 मध्ये सरचे स्वागत. आजिवली क्रिकेट संघ तुम्ही जास्त वेळ घेता. आजिवली क्रिकेट संघ वेळेची पाबंदी प्रत्येक संघाला असणार आहे बघा. कारण संग्राम 11 जानुमान इथलंच क्रिकेट संघाचे दोन्ही फलंदाज रेडी पोझिशन मध्ये आहेत. चला रेडी पंच मैदानामध्ये लगेचच. चला टाइम अलर्ट असेल पा. चला राम पाटील आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत मैदानामध्ये दाखल व्हावं. राम पाटील असतील तकदीर पाडेकर आपल्यापैकी एक प्रतिनिधी केतन एक प्रतिनिधी मैदानामध्ये तुम्ही लगेचच दाखल करावं. शुभम आमचे देशेकर खूप मेहनत बघायला मिळतो. चला एक प्रतिनिधी मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे. पंच मैदानामध्ये संग्राम 11 जानुमान इथलस संघाचे पुरस्कर्ते सचिन शेठ अर्थात भायशेठ पाटील तोंडरे आणि शैलेश पावशे नितलस यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. अशोक कुंभारकर जे आमचे गुणलेखक आहेत अक्षय कडू यांच्या समीपेत काम करतात. तर आता पंचांच्या भूमिकेत मैदानामध्ये दाखल होत असताना तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल फ्रेश मॅच. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला श्री मलंग वामजे टीम आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळ संपादित करून विजयच्या दिशेने वाटचाल केली. विजयी संघाचे हार्दिक स्वागत. हाडलक टीम वहाल. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीत टाकला होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक तैनात. फेकी चांगली पाहायला मिळाली. एक धाव. जोखीम भरा रन क्विक सिंगल. मैदानाच्या आतमध्ये अकाउंट ओपन केले जाते संग्राम 11 नितलस संघाचं. राहुल आणि प्रतीक सांगडे अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन विशाल गोलंदाजी करतोय. 5 षटकाचा सामना. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्यात खरं खेळून काढण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे. लेग बिफोरचा शिकार बनतोय तो म्हणजे प्रतीक सांगडे. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस संघाला. अगदी यॉर्कर पद्धत चेंडू होता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. दिशा दाखवण्याचा प्रयत्न असफल राहिला. अगदी गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय प्रतीक सांगडे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती. 5 षटकाचा सामना. पहिले 4 षटके तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपवायचे. अतिरिक्त वेळ तुम्ही घ्याल तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. याच्याकडे दोन्ही टीम लक्ष द्यायचे. त्यामुळे आम्ही तुम्हाला इथून टाइम अलर्ट जरूर करू. 2 मिनिटं झालेले आहेत पहा. 11 वाजून 10 मिनिटांनी खेळ चालू झालाय. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 11:30 ला तुम्हाला 4 षटके संपवायचे आहेत. याच्याकडे लक्ष असू द्या टीम अजिवली.
मॅच ऑन. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, आले आले आपले इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु अतुलला देखील माघारी परतवलंय गोलंदाज विशालने. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची याचं ज्वलंत उदाहरण विशालच्या माध्यमातून केलं जाते. 2 चेंडूवर 2 विकेट्स, हॅट्रिक इथून संपादित करण्याची नामी संधी प्राप्त झाले ते म्हणजे विशालला. गावदेवी अजिवली संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. संग्राम 11 नितलज संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट करत असताना धाव संख्या 1 आणि 2 बाद अशी धाव फलकावर आपण धाबा पाहतो. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विकास पावशे इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल विकास आणि राहुल या खेळाडूला, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. 2 विकेट्स लवकर गमावलेत, त्यामुळे पार्टनरशिप बिल्ड करणं इथून खूप गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल ते म्हणजे संग्राम 11 नितलज संघाला. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, हॅट्रिकची संधी उपलब्ध झाली आणि इथे मात्र हॅट्रिक संपादित केले या शृंखलेमध्ये विशाल या गोलंदाजाने. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. तर विकेट हॅट्रिक इथे संपादित केले. कमालीचं षटक राहिलं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतो गावदेवी आजिवली संघाचा विशाल. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आणि त्यानंतर मात्र 3 चेंडूवर 3 विकेट संपादित केलेत, म्हणजे पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय ते संग्राम 11 नितलज टीमला. तरी ते व्यासपीठावर आपण अनंत शेठ गडगे यांना पाहतो. स्वर्गीय हरिचंद्र जनार्दन गडगे यांच्या स्मरणार्थ त्यांचे छोटे बंधू आणि जयकुमार कंपनीचे समाजसेवक अनंत शेठ गडगे यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करत आहोत. सर्व दानशूरदात्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार. लगातार 3 विकेट्स घेतल्यानंतर आता मात्र पुश केलंय पहा. शॉर्ट बॅकवर्ड स्पेल लेग रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली जाते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगल्या चेंडूवर प्रहार आणि खराब चेंडूवर, चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार इथून फलंदाजांना करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं इथून मात्र संग्राम 11 नितलज संघासाठी खरंतर उपयुक्त ठरेल. सलामीवीर बॅट्समन आता ऑन स्ट्राईक. राहुलने इथे मात्र दमदार स्ट्रोक सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधून चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, टॉप शॉट येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने इथून षटकाची वेळी समाप्ती. 1 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा. संग्राम 11 नितलज संघ 3 बाद 5 धाब्यांवरती, 6 धाब्यांवरती माफ करा. धाव फलकावर धावा संग्राम 11 नितलज. तर स्पर्धेकरता बघा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेकरता व्यासपीठावर उपस्थित असणारे चिंद्रंग गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व श्री अनंता काना पाटील अर्थात AK पाटील साहेब यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही रोशन साईस्फोर ग्रामस्थ मंडळ चिंद्रण आणि भारतीय जनता पार्टी चिंद्रण ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आपला आभार व्यक्त करतो. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये दिशा द्यायची होती. लाईट कट वेट अँड वॉचचा फटका सजवला. दिनेश पावशे आपण पाहतो बॅटिंगसाठी 1 धाव जरूर येते. एका धाबेच्या मदतीने धाव संख्ये पुढे जाईल. टोटल 7 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आजिवली संघाकडून आपण पाहतो शैलेश आलाय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं. इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा यॉर्कर खरं तर हा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून टाकलं जातंय, वापरलं जातंय.
एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 8, 3 बाद अशी अवस्था आपण पाहतो संग्राम 11 नितलज संघाची. इथून मात्र चांगले बॅटिंग करावी लागेल. बऱ्याचशा आशा पल्लवित असतील तर राहुल काठेच्या माध्यमातून. राहुल एक सक्षम असलेला खेळाडू मोठे फटके मारण्यासाठी. त्या खेळाडूवर खरं तर आशा बऱ्याचशा पल्लवित असेल टीम नितलज संघाच्या. ओव्हर द विकेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या साईडला ऑन साईडला वाडिश लॉंगॉनचा खेळाडू तिथे तैनात. एक धाव पूर्ण केली जाते. असा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य इथून संग्राम 11 नितलज संघाला द्यावं लागेल, कारण की 5 षटकाचा सामना कमीत कमी 45-50 फायटिंग स्कोर इथून उभा राहावा लागेल, कारण सेकंड सत्रामध्ये सहजरित्या टार्गेट चेस होत आहेत. आपण कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. अकुट टप्प्याचा चेंडू गॅपमध्ये घालत ढकलायचं होतं. पॉईंट रिझर्वमध्ये खेळाडू आहेत तिथे. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल डबल डिजिटमध्ये 10 धाबा धाब फलकावरती लागले आहेत. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलज संघाच्या पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेमध्ये जास्त धावा करण्याच्या प्रयत्नामध्ये 3 विकेट्स लवकर गमावले नितलज संघाने. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस, चांगला चेंडू हतलला. गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून पाहिलं. मागील काही चेंडू आपण पाहिले अतिरिक्त गती होती आणि या चेंडूवरती स्लोअर वन पिक करू शकला नाही फलंदाज राहुल काटे आणि दिनेश पावशी, माफ करा. तिथे मात्र डॉट चेंडू खेळला जातोय. इथे देखील ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर होऊन शपलून मारण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड, दांडी गुल केली जाते. दिनेश पावशे बॅक टू द पवेलियन. एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रमोद गडगे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून प्रमोद आपले मनपूर्वक आम्ही सरचे इथे स्वागत करत आहोत. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा संग्राम 11 नितलज संघ 5.00 ची सरासरी गाठत टोटल 10 धावा 4 बाद अशी खराब अवस्था बॅटिंग करत असताना नितलज संघ आपण बघतोय. अजूनही खेळ संपला नाही. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 30-35 धावा जर केल्या नितलज संघाने तर एक फायटिंग स्कोर जरूर या खेळपट्टीवर उभा करू शकतो. गोलंदाजी चांगली करावी लागेल. खरं तर नितलज संघाला इथून धावा जर चांगल्या बनवल्या तर गोलंदाजांवरती खरं तर कामगिरी सोपवावी लागेल. परंतु आता मात्र 4 विकेट्स जरूर संग्राम 11 नितलज संघाने गमवल्यात. इथून मात्र डाव सावरावा लागेल. खरं तर राहुल काटेवर बऱ्याचशा आशा पल्लवित असतील. साहिल दरे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अकुट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न सोडून दिलाय. पंचांनी लाईन चेक केली. हा चेंडू फेअर होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसरं षटक घेऊन विशाल आलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या स्थिर आपण पाहतो. टोटल धावा 10 धाव फलकावरती. स्लॉट मध्ये चेंडू पॉवर जनरेट केली होती. एलिव्हेशन मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं. झेलची संधी आणि विकेटचा पतन. धक्का क्रमांक 5 राहुल काठे बॅक टू द डगआउट. तर इथे फलंदाज राहुल कांटेची खेळी संपुष्टात असं वाटलं होतं. राहुल चांगला खेळ सादर करेल. एक चौकार या इनिंगमध्ये जरूर राहुल काटेच्या बॅटमधून पाहिला. तर नवीन खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे पहा विनंती असेल. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. अगदी सीमारेषेच्या तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. स्वप्नील गायकवाड इनॅट क्रमांक 7व्या क्रमांकावर आलेला हा बॅट्समन. कशा प्रकारे खेळ सादर करावा लागेल. मधल्या फळीतील इथून बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. संकटमोचक पारी इथून खेळावी लागेल. रन जास्त कसे येतील जलद गतीने याचा प्रयत्न संग्राम 11 नितलज संघाला करावी लागेल. कारण टोटल धावसंख्येचा विचार केला धावा स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बाद झाले ते गडी म्हणजे 5. बिकट अवस्था. ओव्हर द विकेट इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली.
लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. धावा कशा काही ना त्या महत्त्वाच्या आहेत. ते मात्र प्रयत्न इथे करतायत नितल संघाचे फलंदाज, परंतु यश मिळत नाही. कोणतेही आपण पाहतो धाव फलकावर धावा टोटल 11 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते. इथून मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केला जातोय. मिड विकेट रिजनमध्ये खेळाडू आहेत तिथे चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे टोटल 12 धावा. इथून मात्र धावसंख्येला आकार देण्याचं काम इथून दोन फलंदाजांना करावं लागेल. कारण लो स्कोर खरं उभा केला जातोय. आतापर्यंत 12 धावा धाव फलकावरती. तिसरा षटक प्रगतीपथावर. विशाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज स्वप्नील आपण पाहतोय. लगातार डॉट चेंडू खेळतोय. लगातार 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर विशाल गोलंदाजीसाठी सज्ज. 2 चेंडू डॉट खेळलाय. इथून स्वप्नीलला डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला होता. वाईड स्लॉंगनला खेळाडू दुसरी धावेचा प्रयत्न. फेकी चांगली पाहायला मिळाली. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र प्रयत्न असफल राहिलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे. अशा रीतीनं षटकाची देखील समाप्ती. 3 षटकाच्या क्रीज धाव फलकावर धावा 5 बाद 14 धाब्यांवरती संग्राम 11 नितला संघ. तर बघा उद्याच्या मॅचेस आम्ही तुम्हाला कळू. 22 फेब्रुवारी 2025 सी पोल असेल. तर पहिली मॅच तन्मय 11 जय हनुमान नारपोली आणि कोट 6 वाजता रिपोर्टिंग करावी लागेल. दोन्ही संघ आम्ही विनंती करतो लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही जर पाहत असाल ऐकत असाल तर तुम्हाला 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. अगदी वेळेमध्ये सामने सुरू होत आहेत आणि वेळेमध्ये संपन्न होत आहेत. आयोजन कमिटीला खरं तर असाच सपोर्ट तुम्ही करा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 8 संघांनी सहभाग घेतला होता आणि 8ही संघांनी अतिशय वेळेमध्ये 8ही संघ आले. वेळेत सामने चालू झाल्याने अगदी वेळेमध्ये सामने संपन्न होतील यामध्ये तील मात्र शंका नाहीये. तरी ते सन्माननीय चिंद्रण गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गुरुनाथ अंबो पाटील चिंद्रण आणि त्याचबरोबर वल्लभ इथे वावंज ग्रामपंचायतीचे सरपंच DB भाई म्हात्रे यांचे एक निकटवर्ती म्हणून परिचित असणारे नानाशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. नानादादा या व्यासपीठावर तुमचं आम्ही इथे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या साईने चेंडू वाईड स्लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत मिस फिल्डिंग. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितल संघाला येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने धाव फलक फ्लाय. टोटल 18 धावा धाव फलकावरती. चौथ्या षटकाची सुरुवात चांगली झाली. इथून मात्र पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळेल का. एलिव्हेशन प्राप्त केले चेंडूने. लगातार मागील चेंडूवर चौकार आणि या चेंडूवर षटकार ठोकलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना साहिल दरेच्या माध्यमातून. सुपुत्र बघा एकनाथ पाटील साहेबांचे सुपुत्र विक्रम पाटील यांचंही ते आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. धावसंख्येला आकार देण्याचं काम साहिल दरेच्या माध्यमातून केलं जाते. मिडल ऑर्डरमध्ये एक सक्षम असलेला खेळाडू इथे देखील क्या बात आहे. लगातारचा पाठोपाठचा इट्स अ कडक हिट्स माइटी क्लास. शानदार षटकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. साहिल दरे मधल्या फळीतील एक सक्षम असलेला खेळाडू. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आपण साहिलला पाहतो. अतिशय दमदार खेळी सादर करत असताना आता संघाला मात्र गरज होती त्या चौकार षटकारची आणि ते चौकार षटकार ठोकले जात आहेत साहिल दरेच्या बॅटमधून. 4 चेंडूमध्ये 17 धाब्यांची बहारदार केली. अद्याप बॅटिंग करत असताना
साहिल दरे 6 धाब्याच्या मदतीने धाव फलक फ्लाय होते. टोटल धावा फलकावरती 30 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग, कमालीचे स्ट्रोक पाहायला मिळाले. गोलंदाज अभिजितवर आता हल्ला बोल केला जातोय. पहिल्या 3 चेंडूवरती 16 धावा खर्च केल्यात अभिजित या गोलंदाजाने. अभिजित चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. इथून काउंटर अटॅक, क्या बात आहे, गुटना टेक आणि हा स्ट्रोक देखील चांगला पाहायला मिळाला होता. अगदी लॉंग लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलं. धाबा वाचवल्या. असं वाटलं होतं की हा चौकार जरूर संग्राम 11 नितलस आणि साहिल दरेच्या खात्यामध्ये जोडला जाईल, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलं. एक धाव एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल 31 धावा फलकावरती. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता फलंदाज साहिल दरेचा आणि काउंटर अटॅक जरूर केला. पहिल्या 3 चेंडूवरती, चौथ्या चेंडूवर एकेरी धाव. आता नॉन स्ट्राईक एंडला जरूर साहिल दरे पाहायला मिळेल. इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट आणि चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या अगदी मधून घनगळत सीमारेषा पलीकडे येतोय मॅच नेटेड चौकार. मॅचने पहा पूर्णपणे चित्र पलटले. 3 षटकामध्ये 14 धावा 5 बाद अशी खरं तर अवस्था होती संग्राम 11 नितलस संघाची आणि तिथून मात्र 4थ्या षटकामध्ये युटर्न जणू काय या मॅचने घेतलाय. जबरदस्त बॅटिंग साहिल दरे आणि त्यांना 7 लाभते ते म्हणजे स्वप्नील गायकवाड यांच्या माध्यमातून धावसंख्या चांगली उभारली जाते. अकुट टप्प्याचा चेंडू बॅट्समॅन चांगला पाहायला मिळाला होता. लॉंग लेग रिझर्वमध्ये मारण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळाडू येतील. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 3री धावेचा प्रयत्न केला जाईल का? साहिल दरेची आपण रनिंग बिटवीन द विकेट पाहिली, जबरदस्त. आणि तिथून मात्र षटकाची होईल समाप्ती. अशा रीतीनं 4 षटके संपलेत. 4 षटकाचे अखेरीस टोटल धावा फलकावर धाबा संग्राम 11 नितलस संघ 5 बाद. टोटल 37 धाव्यांवरती. ती 11:10 पहिल्या सत्राची सुरुवात झाली होती आणि 11:30 म्हणजे 20 मिनिटांमध्ये खतर 4 षटके संपवलेत. हार्दिक अभिनंदन टीम अजिवली. खतर अगदी वेळेमध्ये 4 षटके संपवले. आता उर्वरित 1 षटक अजूनही बाकी. 4 षटकाचे अखेरीस टोटल धाव फलकावर धाबा लागले त्या म्हणजे 37 धाबा 5 बाद. आता साहिल दरे इज ऑन फायर आपल्याला मागील षटकामध्ये पाहायला मिळाला. आता तोच खेळाडू ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. वैयक्तिक खरं तर इथून पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये तेजस गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. साहिल दरे ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. आग गुकणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मागील षटकामध्ये खरं तर गोलंदाज अभिजितवर हल्ला बोल केला. दोन्ही फलंदाज स्वप्नील गायकवाडच्या माध्यमातून एक आपण चौकार पाहिला. गोलंदाज तयार अंतिम षटक घेऊन. पहिल्या चेंडूवर फुल टॉस होता, मिस टायमिंग स्ट्रोक, जेलची संधी. वाईड लॉंग ऑफ मध्ये चुकी करतायत फिल्डर आणि तिथून मात्र चुकीला माफी नाहीये. टोटल 2 धावा जरूर कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल 39 धावा. जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल साहिल दरे हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. अतिशय इम्पॉर्टंट विकेट होती इथे गोलंदाजी करत असताना अजिवली संघाला. तिथून मात्र झेल सोडला जातोय आणि आता उर्वरित काही चेंडू शिल्लक आणि इथे मात्र ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये खेळाडू तैनात. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथं केला जातोय. फेकी थोडीशी खराब राहिली. कलेक्शन देखील चुकीचं आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव होती तिथं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या षटकामध्ये जलद गतीने धावा कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न मात्र संग्राम 11 नितलस संघ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. टोटल 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे. टोटल 41 धाबा.
इथून 50 धावा कंप्लीट केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं. असं वाटलं होतं की 40-35 धावा जरी केल्या तरी भरपूर होतील, परंतु तिथे मात्र साहिल दरेची बॅटिंग खरं तर जबरदस्त पाहायला मिळाली आणि तिथून मात्र मॅचने पूर्णपणे चित्र पलटवून दिले. गोलंदाज तयार अंतिम षटक घेऊन. ओव्हर द विकेट टॉप एज लागलाय, टो एंडला चेंडू लागला होता. यष्टीरक्षक तैनात, एक धाव जरूर मिळेल. ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, अतिरिक्त गती चेंडूवरने खरं तर आढळले आपल्याला. या चेंडूवरती पिच झाल्यानंतर अतिरिक्त गती, त्यामुळे फलंदाज आपण पाहू शकाल साहिल दरे बॅटिंग करत असताना टो एंडला चेंडू लागला. एक धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 42 या आकड्यावरती. स्वप्नील गायकवाड 7व्या क्रमांकावर आला होता, चांगली साथ दिले ती म्हणजे बॅटिंग करत असताना साहिल दरेला एक चौकार त्याच्या खात्यामध्ये जरूर जोडलाय. इथे मात्र परफेक्ट टायमिंग मिळेल का बॅट अँड बॉल मध्ये हे देखील पाहणं गरजेचं. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 6 इथून स्वप्नील गायकवाडला जावं लागेल तंबूच्या अस्त्र. थँक्यू व्हेरी मच. अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता, प्लॉटमध्ये पाठवायचा होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाही, एलिव्हेशन चेंडूने घेतलं नाही आणि तिथे मात्र वाईड इश लॉंग ऑनला अतिशय दमदार झेल घेतला. विकेट क्रमांक आपण पाहतो 6 आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पावशे बॅटिंगसाठी सज्ज झालाय. इथे देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र चांगला झेल घेण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाचा राहिला. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. गोलंदाज तेजसच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा धावा फलकावरती लागलेत. 6 बाद. टार्गेट सेट करणारा चेंडू इथून फेकला जाईल. संघ बराच अडचणीमध्ये होता, तिथून मात्र संकटमोचक पारी साहिल दरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची चांगली साथ स्वप्नील गायकवाडची त्याला लाभली. त्यामुळे धावसंख्येला चांगला आकार देण्याचं काम इथून 2 फलंदाजांनी जरूर केलं. बॅक टू द बॉलर अडवण्याची संधी, फटका अतिशय दमदार होता. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथं केला जातोय आणि आता मात्र रनआउट. राम पाटील सर आम्हाला इशारा करतायत की हा विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळवला जातोय. अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संग्राम 11 नितला संघ बॅटिंग करत असताना 7 बाद. धावा फलकावर धाबा 44 धाबा आणि 45 धाबांचं लक्ष ठेवलं गेले ते गावदेवी अजिबली संघासमोर. रुपेशभाई ठोंबरे अर्थात शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, त्यांच्या वतीने स्पोर्ट्स इथे बाईक खऱ्या अर्थाने मालिकाबीजसाठी पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचा आभार. प्रमोद गडगे यांचा सन्मान केला जाईल. मी सन्मानित सरपंच श्री एकनाथ पाटील साहेबांनी ते आमंत्रित करतो की प्रमोद गडगे यांचा आपण इथे सन्मान करावं. प्रमोद या. प्रमोद गडगे यांचा सन्मान इथे केला जाईल. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे शिल्पकार पाहतो विद्यमान सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील, त्याचबरोबर माजी उपसरपंच नरेश सोनावणे आहेत, एकनाथ शेठ मुंबईकर, अनंत शेठ कडू माजी उपसरपंच चिंद्राण, गणपत शेठ कडू माजी सरपंच चिंद्राण,
आमचे दिनेश शेठ पाडेकर, माजी सरपंच चिंद्राण, विष्णू शेठ कडू, शंकर देशेकर, संपूर्ण सहकारी इथे उपस्थित आहेत. प्रमोद गडगे एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 1 या स्पर्धेच्या माध्यमातून चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील साहेबांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे. तर पहिल्या फेरीमध्ये चौथी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला संग्राम 11 नितलस आणि त्याला फाईट करत असताना गावदेवी अजवली या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतो. पहिला सत्र पाहिला जिथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली संग्राम 11 नितलस टीमनं आणि 5 षटकांच्या अखेरीस पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल धाबा जमा केला. 44 आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास येणारे 30 बॉल आणि 45 धाब्यांचं लक्ष गावदेवी अजवली टीम समोर. सलामीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदीप आणि तौसिफ तर ही जोडी चेतन मैदानाच्या कदम यांना आतमध्ये. पाहतो. खूप मेहनत आहे. चेतन, स्वागत आहे तुमचं. यस पंचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अलाउन द कार्पेट ना ऑन साइडला केला. डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज संदीपनं. 30 मध्ये लक्ष प्रवास करायचा. गावदेवी अजवली टीमला 45 धाबा हा लक्ष पार करायचा. पहिला षटक फेकत असताना गोलंदाज अतुल काटेला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. समोर फलंदाज पाहिलं तर तौसिफ हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. पहिला पेवनचं षटक या आणि पेवनचं षटक म्हटल्यानंतर सर्कलच्या बाहेर तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅक टू द बॉलर. आपल्याच बॉलरमध्ये चेंडूची अडवणी केली आणि इथे हा डॉट चेंडू. टी फॉर टॅड. जसं तसं उत्तर सेकंड सत्रामध्ये द्यावं लागेल संग्राम 11 नितलस टीमला आणि त्याच्यासाठी हा पहिला मुख्य ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता अतुल काटे. तेवढीच चांगली गोलंदाजी 2 मध्ये अवघ्या 1 धाव खर्च केल्या. P1चा पहिला षटक फेकत असताना आपण हा पहिला गोलंदाज पाहतोय. समोर तौसिफ इन ॲक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. ओ पाक फुटीवरती पंच केला पटक्यात चांगल्या. अगदी पाकवस कबलिंगला चेंडू फरार होतोय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. आपल्या 6 धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली. संघ 7 या आकड्यावरती. समोर तौसिफ अक्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न. लाऊड अपील झाली तेवढ्या तीक्ष्ण नजरेनं अगदी चांगली पंचाची भूमिका प्रशांत फडके सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि इथे हा डॉट चेंडू आला. धावसंख्या स्थिर. संघ 7 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी अजवली लक्ष प्रवास करायचा. 45 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये गावदेवी अजवली टीम समोर. पहिला षटक भरपूर चांगली गोलंदाजी सध्या अतुल काडेची पाहायला मिळतं. 1 षटकात जरूर आला आणि त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न ओव्हरमध्ये सध्या अतुल काटे करतोय. समोर इन ॲक्शन मध्ये फलंदाज तौसिफ. पद्धतालिकेचा वापर केलाय आणि चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. जिथे मी ती 6 ठोकला फलंदाज तौसिफनं हा दुसरा षटकार.
षटकार आलाय 6 धाबेनं. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. पाच चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाज तौसिफ. आक्रमण केलाय सध्या तौसिफनं. पुढचा बॉल हो, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन खराब, पंचांचा इशारा, 8 इज वाईट. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता, लगेच पंचांना दंडित घोषित केला. 8 इज वाईट. आवंत धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. चला, पंचांचा निर्णय अंतिम याच्याकडे लक्ष द्या. संग्राम 11 नितीला संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. सध्या ओपनिंग ब्लास्ट करत असताना आपण तौसिफला पाहतोय. 2 षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक दमदार योगदान देत असताना गावदेवी अजवली टीमसाठी. पहिलं सत्र पाहिलं जिथे गोलंदाजी भरपूर चांगली साकारली आणि अवघ्या 30 बॉल अर्थात 5 षटकामध्ये 44 धाबेवरती रोखलं आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष अजवली टीमसमोर 45 धाब्यांचा. वेगवान बॉल होता, बाट आणि चेंडूचा संपर्क नाही. अंतिम बॉल डॉट आला. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस अतुल काडेनं खर्च केला पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धाबा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या मात्र 14. अतुल काडेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 14ला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रमोद पावशे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. सलामीची जोडी फलंदाज संदीप मालियाना तौसिफ ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. गोलंदाज तर या प्रमोद पावशे. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, पटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते, चुकी केली, जीवनदान दिलं संदीप मालीला. सिंगल मिळालं गावदेवी अजवली टीमला. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला त्या मात्र 15 या आकड्यावरती गावदेवी अजवली टीम. जीवनदान देणं म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं सध्या मैदानाच्या आतमध्ये संग्राम 11 नेतलस टीमनं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज तौसिफला पाहता. ज्या फलंदाजांना पहिल्या ओव्हरमध्ये आपण तौसिफच्या बॅटमधून 2 षटका पाहिले, तोच फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये आलाय. संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 45 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा. सेकंड बॉल प्रमोद. यस, लाईन पाहावी लागेल. पंचाचा इशारा, 8 इज वाईट. आवंत धाव. एका धाब्यानं संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 चांगली बॅटिंग करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि तेवढाच चांगला खेळ सध्या गावदेवी अजवली टीमसाठी. विकेट गमवलं नाही हे शुभ संकेत सध्या अजवली टीमसाठी. गोलंदाज प्रमोद पावशे. अनेक मैदानावरती भरपूर चांगली गोलंदाजी आपण सातत्यानं प्रमोद पावशेची पाहिल्यानं तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटचा वापर होता. यस, LBWचा शिकार. हा पहिला धक्का गावदेवी अजवली टीमला. फलंदाज तौसिफ मैदानातून बाहेर. फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये इन झाला. समीकरण पाहिलं ना तर येणारे बॉल शिल्लक आहेत आता
22 बॉल 29 धाब्यांची गरज. 22 बॉल 29 29 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार प्रमोद. हलक्या हातानं पुश केला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये. उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं अलवापणे प्रवास. मॅच मध्ये गावदेवी अजिवली टीम आणि संघ. तर इथे साईराज एंटरप्राइजेसचे ओनर्स आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर रोहिदास शेठ पाटील चिंद्रण यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सतरा धावा धाव पुस्तकावरती. समर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती. संदीप माली ज्या फलंदाजाला जीवनदान मॅच मध्ये दिलंय तो मात्र संग्राम 11 नितलस टीमला. तोच फलंदाज सध्या इन ॲक्शन ऑन स्ट्राईक. तेवढाच चांगली गोलंदाजी सध्या प्रमोद पावशे मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हातानं पुश केला ऑफ साईडला. चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस पाण्यास नाही. फक्त एकच धाब्यानं समाधान. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 14 आला आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण सध्या प्रमोद पावशेने दिला. भरपूर चांगली गोलंदाजी ज्याच्यामध्ये एक विकेट देखील आपण तोसिफ मैदानातून बाहेर झाला. त्याच्यानंतर फलंदाज तेजस शेडगे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुढचा बॉल गोलंदाज या प्रमोद पावशे. भरपूर चांगली गोलंदाजी आपण मॅच मध्ये प्रमोदची पाहतोय. ऑफ साईडला एक्स्ट्रा खबरला पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी चौकार. तेजसच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 22 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं. बॉल शिल्लक 19 आणि करायच्यात 23 धाबा. 19 बॉल 23 धाबा हा समीकरण सध्या गावदेवी अजवली टीम समोर. गोलंदाज या प्रमोद. थोडासा स्लोवर बॉल लो फुलटास होता. लावून द कार्पेट ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र यस ऑन स्क्रीन पाहिलं जाईल की फलंदाज सेफ पॉपी स्क्रीजवरती पोहोचलात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत देऊ. यस फलंदाज बाद. हा दुसरा धक्का रनआउटचा शिकार झाला. फलंदाज संदीप माली मैदानातून बाहेर. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी अजिवली टीमला. षटक देखील दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी अजिवली 2 बाद संघ जाऊन पोहोचला तो मात्र 24. तर संग्राम 11 नितलस क्रिकेट संघ. संग्राम 11 जय हनुमान नितलस क्रिकेट संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतो आणि त्या संघाचे खंदे समर्थक शरद शेठ पावशे माजी सरपंच नितलस आपण इथे उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर यावं. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे लहू शेठ देशेकर यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय सरपंच एकनाथ नामदेव पाटील सरपंच साहेब आणि त्यांच्या समवेत एकनाथ शेठ मुंबईकर स्पर्धेतून निश्चित स्वरूपात सांगता घेतात, परंतु त्यांची खूप मेहनत आहे या स्पर्धेकरता. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ 23 आकड्यावरती 45 धाब्याचा प्रवास होता. अजूनही 22 धाब्यांची गरज. येणाऱ्या 18 बॉलमध्ये हा समीकरण पार करायचं. सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी अजिवली टीमला 2 फलंदाज मैदानातून बाहेर झाला. सलामीची जोडी सध्या खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मात्र 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय स्वप्नील. पहिला बॉल क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धाब्याला प्राधान्य देत असताना सध्या गावदेवी अजिवली संघ जाऊन पोहोचला 24 आकड्यावरती. आता येणारे 17 बॉल
आणि करायच्या त्या मात्र 21 धावा त्या मात्र अजिवली टीमला. चांगली बॅटिंग सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकता आणि तशाच रीतीने खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण गाबादेवी अजिवली टीमचा पाहतोय. गोलंदाज या स्वप्नील हलक्या हाताने केल्या जरूर. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एका ताब्यानं संघ 25 आकड्यावरती अवघ्या 20 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं ना स्ट्राईक एंडवरती विजय चौधरी, चौथ्या क्रमांकाचा एक विस्फोट खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रार करण्याचा प्रयत्न, पाठची टॉप एज, तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना गावदेवी अचिवली टीमला फलंदाज विजय चौधरी मैदानातून बाहेर. गोलंदाज तयार. वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली फाईन रिझर्व मध्ये. हा फटका क्षेत्ररक्षका टीप मध्ये थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं, त्याचा बेनापीठ मिळाला. बॅटिंग करत असताना गावदेवी अचिवली टीमला 4 धाबा 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाबसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला त्या मात्र 29 आकड्यावरती आता समीकरण उरलंय. येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 मध्ये करायचे 16 धाबा. 14 बॉल 16चं समीकरण. 3 विकेट गमावत बॅटिंग करत असताना गावदेवी अजिवली टीमला आणि त्याच्यानंतर आल्याला आक्रमण केलं फलंदाज विशाल ठाकूरच्या बॅटमध्ये. आपण पहिला बॉलवरती चौकार पाहिला. येणारे बॉल 14 मध्ये करायचे 16 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. भरपूर चांगली स्पर्धा आणि आज स्पर्धेची आपण दुसरी रात्र पाहतोय. समोर फलंदाज विशाल ठाकूर इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्वप्नील वेट अँड ऑच लेट कट. पटका चांगल्या कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत दब्बलला प्राधान्य. चांगलं क्रिकेट सध्या विशालचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक चौका त्याच्या दब्बल पाहिलं. वैयक्तिक 6 धाबांचे योगदान दिल्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल 41 आकड्यावरती. आता समीकरण 31 आकड्यावरती, माफ करा. चला लगेचच सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा जास्त वेळ झालेली आहे सामन्याला. दोन्ही क्रिकेट संघांना आम्ही ते सूचित करतो की सामन्याला आपण लगेचच सुरुवात करावी. पुढचा बॉल गोलंदाज या स्वप्नील. मिड विकेटला केला सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नकारला. एकाच धाबेनं समाधान मानलं. एका धाबेनं षटक देखील तिसरं समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस सध्या गावदेवी अजिवली संघ जाऊन पोहोचला तो मात्र 32 आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे बॉल 12 शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये करायच्या त्या मात्र 13 धाबा. तर यानंतर बघा श्रीमलंग स्पोर्ट बाबनजे क्रिकेट संघाच्या संघटकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. वर्तमान लढत पाहतो. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ संग्राम 11 जानुमान नितलस. या लढतीमध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच श्रीमलंग स्पोर्ट बाबनजे क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. चला मंगेश यांच्याकडे बोलूया. चला सामन्याला जास्त उशीर करू नका. चला थोडा स्पीडअप करा, फास्ट केला विनंती असेल. संग्राम 11 नितलस टीमला येणारे बॉल 12 मध्ये करायचे त्या मात्र 13 धाबा. बॅटिंग करत असताना गावदेवी अजिवली टीमला
समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती विशाल ठाकूर वैयक्तिक 7 धाब्याचे योगदान दिलं आणि चांगली बॅटिंग साकत असताना सध्या ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला अतुल काटे सेकस पेले घेऊन आला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अतुल काटेनं 14 खर्च केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अतुल आलाय. थोडासा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू हवेमध्ये प्लाय झालाय. नो मॅच लँड सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकारला. फक्त एकच धाबेनं समाधान. एका धाबेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला डबल तिरी 33 या आकड्यावरती येणारे 11 बॉल आणि 12 धाब्यांची गरज. सिंगल डबलनं सध्या धावफलक खालतं ठेवलंय. गाभदेवी अजिवली टीमला एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल. मात्र तो फटका कोणत्या फलंदाजच्या बॅटमधून पाहायला मिळेल की सिंगल डबलनं धावफलक खालतं ठेवेल. बॅटिंग करत असताना अजिवली संघ समोर फलंदाज पाहिला तर तेजस शेडगे तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोट खेळाडू अलक्यातनं केलेला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलसाठी प्रयत्न आणि इथे थोडंसं पम्बलिंग झालं. एका धाब्याला प्राधान्य संघ 34 आकड्यावरती. सिंगल डबलला प्राधान्य सध्या अजिवली टीम देतोय आणि संघ 34 आकड्यावरती जाऊन पोहोचला. येणारे 10 बॉल 11 धाब्यांची गरज. डॉट चेंडू विकेट मॅचमध्ये इम्पॉर्टंट सध्या गोलंदाजी करत असताना संग्राम 11 नितलस टीमला चला टाइम अलर्ट आहे त्याच्यामुळं राहुल लक्ष द्या. इनिंग नंतर इनिंग नुसार तुम्हाला खरं तर वेळेनुसार इनिंग समाप्त करावी लागेल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अतुल. वेगवान बॉल अगदी चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली आणि इथे हा डॉट चेंडू आलाय. धाबसंख्या स्थिर फलकावरती संघ 34 आकड्यावरती. समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 9 आणि 9 मध्ये करायच्यात 11. बॅटिंग करत असताना अजिवली टीमला डॉट चेंडू मॅचमध्ये प्रेशर निर्माण करेल अजिवली संघावरती आणि मॅचमध्ये खरं तर विजय संपादन करायचं नितलस टीमला तर अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल. इथे देखील चांगली गोलंदाजी. लाऊड अपील देखील झाली. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सध्या अतुल काटे करतो. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. समीकरण बदललंय. येणारे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 मध्ये करायच्यात 11 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य आणि त्याच्यानंतर हे डॉट चेंडू मॅचमध्ये महत्वपूर्ण राहिले. तो मात्र संग्राम 11 नितलस टीमसाठी 8 बॉलमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. अगदी चांगली गोलंदाजी मॅचमध्ये पलटवार करून देतो अतुल काटे. संग्राम 11 नितलस टीमसाठी फिल्डची रचना थोडीशी चेंज केली. विकेटसाठी झालं. विकेटसाठी कट रचला मॅचमध्ये नितलस टीमला. हा बॉल प्रहार केला बॅटच्या रडारमध्ये. मिड विकेटच्या डोक्याबन चेंडूला फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी टोकलाय षटकार. आता अवघ्या 5 धाब्यांची गरज. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. 7 बॉल 5 समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. मागे 2 बॉल निर्धाव आणि त्याच्यानंतर एखाद्या मोठ्या फटक्यानं सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली गाभदेवी अजिवली टीमला. येणारे 7 बॉल 5 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका सामना फिनिश करून देईल अजिवली टीमसाठी. मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू मॅचमध्ये पलटवार करेल संग्राम 11 नितलस संघ. गोलंदाज सह्या अतुल. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केला. हा चेंडू हवेमध्ये. विकेटची गरज संग्राम 11 नितलस टीमसाठी आणि ती विकेट अखेर खेळ घेतली अतुल काटेनं आणि हा बॅटिंग करत असताना गाभदेवी अजिवली टीमला लागलाय 4था धक्का. षटक 4थं समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. येणारे बॉल 6 आणि 6 मध्ये करायच्या 5 धाबा. तर येणारे 6 बॉल
5 धाब्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉलमध्ये 5 धाबा डिप्रेस करून देईल, ते मात्र संग्राम 11 नितलस टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय साहिल दरे. पण ज्या खरंतर पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी चांगली फलंदाजी साकारली तोच खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला साहिल दरे. येणारे 6 बॉल 5 धाब्यांची गरज. थोडा फास्ट केला नितलस संघ. राहुल आपण जास्त वेळ खर्च करता याच्याकडे देखील लक्ष द्या. बॉल 5 धाब्यांची गरज. गोलंदाज साहिल दरे. समोर फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती तर तेजस ओ लेंथ लाईन चांगली आहे. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. पहिला बॉल निर्धाव फेकला. समीकरण बदललं. येणारे 5 बॉल 5 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पलटवार नक्कीच करेल संग्राम 11 नितलस संघ. त्याच्यासाठी तुम्हाला 100% योगदान गोलंदाज साहिल दरेला द्यावं लागेल. ज्या रीतीनं फलंदाजी केली ना तशाच रीतीनं मॅच मध्ये गोलंदाजी करावी लागेल. 5 मध्ये 5 धाब्यांची गरज. गावदेवी अजिवली टीमला. समोर फलंदाज तेजस शेडगे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची संधी, रनआउटची संधी. इथे मात्र घडेल काय? यस, ऑन स्क्रीन पाहिलं जाईल की फलंदाज सेफ पॉपिस क्रीज वरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय. जर फलंदाज रनआउटचा शिकार असेल तर मॅच मध्ये पलटवार नक्कीच करत संग्राम 11 नितलस संघ. यस, फलंदाज सेफ पॉपिस क्रीज वरती पोहोचल्यात. या बॉलवरती सिंगल आली. या बॉलवरती सिंगल आली. एका धाबेनं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 41 आकड्यावरती. येणारे बॉल आता शिल्लक 4 आणि 4 मध्ये करायच्या 4 धाबा. स्ट्राईक रुटेड. स्ट्राईक वरती फलंदाज शैलेशला तुम्ही ऑन स्ट्राईक वरती पाहता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार साहिल दरे. येणारे 4 बॉल 4 धाबा हा समीकरण. हा ट्रॅकर होता. पटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तो पकडला. जेल संपला. शैलेशचा खेळ. हा धक्का लागलाय. 5वा बॅटिंग करत असताना गावदेवी अजिवले टीमला अगदी चांगली गोलंदाजी साकारते सध्या मॅच मध्ये गोलंदाज साहिल दरे. तर समीकरण पाहिलं. आता येणारे 3 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. 5-6 बॉल मध्ये 5 धाब्यांची गरज होती आणि तिथून काय गोलंदाजी केल्या मॅच मध्ये साहिल दरे ना. अरे कौसला मंजर भी आएगा, पासे के 5 छक्के समंदर भी आएगा, थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये रोमांच. अगदी चांगली गोलंदाजी साकारते साहिल दरे. 3 मध्ये 4 धाब्यांची गरज सध्या गावदेवी अजिवली टीमला. 45 धाब्यांचा लक्ष्य पार करीत असताना अडचणी निर्माण केल्या ते मात्र संग्राम 11 नितलस टीमला. येणारे 3 बॉल 4 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम थोडा पाश केला. विनंती असेल संग्राम 11 नितलस टीम. हो इथे मात्र यस लाईन खराब आहे. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धाव सोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावला. संघ 42 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 3 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. मॅच भरपूर चांगल्या. अतिरिक्त धाबा मॅच मध्ये कर्दनकार राहतील नक्कीच संग्राम 11 नितलस टीमसाठी. प्रत्येक धाव महत्वाची आणि ते वाचवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल संग्राम 11 नितलस टीमला. कौतुक करावा लागेल गोलंदाज साहिल दरेचा. अगदी चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये करत असताना नितलस टीमसाठी. येणारे 3 बॉल 3 धावांची गरज. गोलंदाज तयार.
हा प्रॅक्रत क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कबलला चेंडू चाललाय वेगानं, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे मात्र 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाब्यानं संघ 44 या आकड्यावरती स्कोर लेबल झाला. आता येणारे 2 बॉल आणि 1 धाब्याची गरज. चला थोडं फास्ट करा. येणारे बॉल शिल्लक राहिल्या 2 आणि 2 मध्ये करायच्यात 1 धावा कंपल्सरी चेसिंग. त्याच्यामुळे अजुली टीम तुम्हाला 2 बॉल मध्ये 1 धाव बनवावे लागेल. गोलंदाज साहिल दरे भरपूर चांगली गोलंदाजी. 6 मध्ये 5 धावा वाचवायच्या होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच घेऊन चालल्या सध्या गोलंदाज साहिल दरे. क्लोज काउंटर केल्या सध्या गोलंदाजी करत असताना संग्राम 11 नितळस टीमला. 2 बॉल 1 धाब्याची गरज. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा साहिल दरे. वेगवान बॉल आणि इथे मात्र यस हा डॉट चेंडू पाहायला मिळतात. आता 1 बॉल 1 धाब्याची गरज. काय मॅच सामना आवडला असता तर एकदा जोरदार आल्या. अगदीच चांगली गोलंदाजी आपण साहिल दरेची मॅच मध्ये पाहतोय. भरपूर चांगला संघर्ष मॅच मध्ये करतोय संग्राम 11 नितलस संघ. ना संघर्ष ना तकलीफ, फिर क्या मजा जीने में, मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होते. मॅच मध्ये मेहनत संघर्ष करतोय संग्राम 11 नितलस संघ. 6 मध्ये 5 धावा वाचवायच्या होत्या. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने गोलंदाजी मॅच मध्ये आपण साहिल दरेची पाहतोय. जिथे 1 बॉल 1 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. या सामना कोणी जिंको आपण आनंद जरूर व्यक्त करा. मात्र टी शर्ट कोणताही खेळाडू कोणताही प्रेक्षक आपण काढणं काही विनंती आहे. हा आयोजकांचा कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील समर्थक आहेत त्यांनी कुणीही मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करायचा नाही, अर्थात प्रवेश करायचा नाहीये. चला थोडं पास करा राहुल. यस 1 बॉल 1 धाब्याची गरज. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक एंड वरती सोएब हा फलंदाज. मॅच इम्पॉर्टंट 1 बॉल 1 गोलंदाज या साहिल दरे अगदी इम्प्रेस केला. 6 मध्ये 5 रिप्लेस करायचे होत्या. शेवटपर्यंत अगदी खुन्नस लढत पाहायला मिळतं. 1 बॉल 1 गोलंदाज तयार. भारतीय सामना जिंकलाय. अभिनंदन टीम संग्राम 11 नितलस. हाडला गावदेवी आजोली. तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये संग्राम 11 जानुमान नितलास क्रिकेट संघाने गावदेवी आजिवली क्रिकेट संघावर मात करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. संग्राम 11चं मनपूर्वक अभिनंदन. आणि सामन्याचा हिरो साहिल दरे ज्याने खऱ्या अर्थाने 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेंड केल्या. नाणेफेक केली जाईल बघा. एका बाजूला श्रीमलंग स्पोर्ट्स 52 जय, विपक्ष संग्राम 11 जानुमान नितलास. चला साहिल याबा अगदी चांगली गोलंदाजी आज इम्प्रेस केला. भरपूर चांगली गोलंदाजी. महागुरु 6 मध्ये 5 धावा डिप्रेस करायच्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण साहिल दरेचे पाहिले. पहिल्या पूर्वार्धामध्ये साहिल दरेनं फलंदाजी देखील भरपूर चांगली केली. जिथे संघ अडचणीखाली आला होता, ताब्यासाठी संघर्ष करत होता संग्राम 11 नितलस संघानं. अशा स्थितीमध्ये अगदी चांगली बॅटिंग केली. एक चांगला टार्गेट सेट केला आणि त्याच्यानंतर गोलंदाजी देखील आपण साहिल दरेची मॅच मध्ये पाहिली. तर साहिल याच्या आपण साहिल म्हटलं तर नितलास ग्रामपंचायत निश्चित स्वरूपात